ठरला. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया कल्पना ताईंच्या डोक्यांना बाम लावून देत असते आणि त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो मैनावतीचा. आता सायली हे सगळं काही पाहते. प्रिया मोबाईल पाहते तर मैनावतीचा फोन आलेला असतो. प्रिया लगेच कल्पना ताईंना म्हणते, आई आता तुला बरं वाटतं ना, बघ थोडा वेळ तू आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. मी येऊ का? मला जरा एका मैत्रिणीला भेटायला जायचं. कल्पना ताई म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु तन्वी खरंच हा तू माझ्या डोक्याला पाम लावून दिलास, पण तुझ्या हाताने मात्र माझं डोकं दुखायचंच बंद झालं. ठोकस. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आई अगं तू आराम कर आणि हो अजिबात काळजी करू नकोस, मी लवकरच येते, असं म्हणत आता प्रिया निघालेली असते. प्रिया आपली पर्स घेते आणि आता तिथून निघत असते. त्याचवेळी तिच्या हातून एटीएम खाली पडतं. आता एटीएम कार्ड खाली पडलेलं आहे आणि ती प्रिया ज्यावेळी उचलण्यासाठी जाते त्यावेळी सायलीने हे सगळं काही पाहिलेलं असतं. सायली मनाशीच म्हणते की आता ही प्रिया यावेळी कुठे जात आहे, कुठल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जात आहे. मला तर हिच्यावर लक्ष ठेवावाच लागेल, असं म्हणत आता सायली कल्पना ताईंना म्हणते, आई अहो हे ज्यावेळी ऑफिसला गेले त्यावेळी यांच्या डब्यात मी खीर द्यायची विसरूनच गेले. मी जर ऑफिसला जाऊन येते आणि त्यांना खीर देऊन येते. कल्पनाई म्हणतात, बरं ठीक आहे. आता प्रियाच्या मागोमाग सायली सुद्धा घराबाहेर पडत असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अर्जुनला म्हणतो, एक मिनिट नक्की, तुला काय बोलायचंय? मला तर काहीच कळत नाहीये. अरे त्या दिवशी रविराज सर म्हणालेत ना की 100 प्रियाचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे. मग आता तू बोलतोयस की तो ब्लड ग्रुप वेगळा आहे, AB आहे, म्हणजे याचा अर्थ प्रिया ही रविराज सरांची मुलगीच नाहीये. तर अर्जुन म्हणतो नाहीये ती. आता मात्र चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय? तर अर्जुन म्हणतो की हो ती सिनियर आणि प्रतिमा त्याची मुलगी नाहीये. ती सगळ्यांच्या भावनांशी खेळली आहे, सगळ्यांची फसवणूक केली आहे. तर चैतन्य म्हणतो, आई शपथ, म्हणजे एखादी व्यक्ती असं कसं करू शकते? म्हणजे खोटी आयडेंटिटी घेऊन एखाद्याच्या घरात कस शिरू शकत कोणी? तर अर्जुन म्हणू लागतो, असं कोणी करू शकत नाही, परंतु ते प्रियाने केलं आहे. तिने सगळ्यांची फसवणूक केली आहे. पण का? तिला सुभेदारांचा पैसा हवा होता का? खोट्यात नवीच्या वेशात ती आमच्या घरात आली, खोट्यात नवीचा मुखवटा घेऊन वावरतीये. मग मला एक कळत नाहीये, मग खरी तन्वी कुठे आहे? आता अर्जुनच्या मनात मात्र दुसराच प्रश्न तयार झालेला असतो. अर्जुनच्या या प्रश्नामुळे अर्जुन विचार करू लागतो की खरी तन्वी नक्की कोण असेल? तर चैतन्याच्या मनात दुसराच प्रश्न असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, ज्या दिवशी हे सत्य रविराज सरांना कळेल त्यावेळी त्यांना किती धक्का बसेल. अर्जुन, हे सत्य तुम्ही रविराज सरांना सांगितलं आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, याबद्दल सिनियरला काहीच माहीत नाही आणि हे कोणाला सांगण्यात काहीच पॉइंट नाहीये, कारण आपल्या हातात असे ठाम असे कुठलेच पुरावे नाहीयेत. जोपर्यंत हातात पुरावे येत नाहीत तोपर्यंत आपण कोणाला काहीच सांगू शकत नाही. आता अर्जुन आणि चैतन्य पुढे काय करावं याचा विचार करत असतात. तर दुसरीकडे सायली पुरावा शोधण्यासाठी प्रियाच्या मागावर निघालेली असते. आता प्रिया ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने सायली सुद्धा रिक्षा घेऊन निघालेली असते. आता सायली प्रियाच्या मागावर असते. याबद्दल प्रियाला काहीच माहीत नसतं, परंतु आता हे सगळं काही अर्जुनला कळावं यासाठी सायली अर्जुनला फोन करते. तर अर्जुन म्हणतो, बोल. तर सायली म्हणू लागते, प्रिया घराबाहेर पडली आणि तिचं वागणं मला संशयात्वच वाटलं आणि म्हणूनच मी सुद्धा तिच्या मागावर निघाली आहे. आता प्रिया ज्या रोडने जात आहे त्याच रोडने मी सुद्धा तिच्या मागावर आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू लगेच लाईव्ह लोकेशन पाठव, मी निघतो. तर सायली म्हणते, नाही नको, त्याची काहीच गरज नाही, आता मी एकटीच तिच्या मागावर जाते आणि जर तसं काही वाटलंच तर मी तुम्हाला फोन करते, असं म्हणत सायली फोन ठेवते. आणि आता सायली रिक्षावाल्या दादांना म्हणते,
त्या गाडीचा पाठलाग करायचा, दादा प्लीज लवकर चला आता. रिक्षावाले दादा प्रियाच्या गाडीचा पाठलाग करत सायलीला त्या ठिकाणापर्यंत घेऊन येतात. आता प्रिया गाडीतून उतरते आणि त्या घरात जाते. त्यावेळी सायली सुद्धा तिथे पोहोचलेली असते. सायली पाहते, ती मनाशीच म्हणते, हे तर सदा आणि मैनाच घर आहे. मग आता प्रिया इथे काय करत असेल? आता नक्की प्रिया इथे का आली असावी? या सगळ्याशी प्रियाचा काय संबंध आहे हे शोधून काढण्यासाठीच सायली, मैनावती आणि सदाशिव यांच्या घराबाहेर येऊन उभी राहते. त्या खिडकीतूनच ती आतमध्ये डोकावून पाहते, नक्की प्रियाचं आणि या सदा मैनाच काय बोलणं चालू आहे आता. रिया ज्यावेळी घरात एंट्री करते तर त्यावेळी मैनावती मनोला लागते, बरं झालं तू पोरी आलीस, तुझ्यासाठी चहा वगैरे आणू का? अगं हवं असेल तर सांग, नाही म्हणजे तू करून आली असशील ना, हवं असेल तर मी घेऊन येते, थांब घेऊनच येते. तर आता प्रिया म्हणते, थांबा, त्याची काहीच गरज नाहीये. तर सदाशिव म्हणू लागतात, अगं असं काय करतेस पोरी, तू अधून मधूनच येतेस ना. तर आता प्रिया त्यांना म्हणते, तुम्हाला फक्त माझी आठवण याच गोष्टीसाठी येते ना, असं म्हणत प्रिया हातात पैसे घेते आणि सदा महिना म्हणते की तुम्हाला फक्त गरज पैशाची आहे, माझी नाही. आता मैनावती हात पुढे करतात ताच रिया तिला पैसे देत असते. त्यावेळी प्रिया तिला म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काम झालंय आणि पैसे सुद्धा दिलेत, त्यामुळे यापुढे फोन करायचा नाही. तर मैनावती म्हणते, हो नाही करणार. तर आता प्रिया आणि मैनावती यांच्यातील हे बोलणं, प्रियाच ते पैसे देणं, हे सगळं काही सायलीने पाहिलेलं असतं. प्रिया मनाशीच म्हणते, ही मैनावती सदा दोघंही प्रियाशी नीट वागतात, याचाच अर्थ यांना घराबाहेर काढल्यानंतर सुद्धा प्रिया यांच्या संपर्कात होती आणि आता तर ही त्यांना पैसे देत आहे का? कशासाठी? आता हे जे काही घडलंय ते सगळं काही अर्जुनला सांगावं, यासाठी सायली अर्जुनला फोन करायला घेते. आता अर्जुन पाहतो तर सायलीचा फोन आलेला असतो. अर्जुन लगेच फोन उचलतो आणि सायलीला म्हणतो, हॅलो बोल, तू अजूनही त्या प्रियाच्या मागावर आहेस? तर सायली म्हणते की हो, अजूनही मी तिच्या मागावर आहे आणि तिच्या मागावर येता येता मी कुठे पोहोचली आहे माहीत आहे का? तर अर्जुन विचारतो, कुठे? तर सायली म्हणू लागते, सदा मैनाच्या घरी. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते की हो, प्रिया सदा मैनाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आली आहे. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे नीच ऐकू आलं नाही, परंतु प्रियाने त्यांना पैसे दिले आहेत. अर्जुन म्हणतो, कशासाठी? सायली म्हणते, ते मला माहीत नाही, परंतु 15 ते 20 हजार असतील एवढ्या नोटा मात्र तिने दिल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणू लागतो, एवढे पैसे त्यांना का दिले असतील प्रियाने? तर सायली म्हणते, मला याबद्दल काहीच माहीत नाही, मी तुमच्याशी नंतर बोलते, असं म्हणत सायली फोन ठेवते. तर आता इथून प्रिया निघत असते. सायली कशीबशी तिथे लपून राहते आणि आता सायली काही प्रियाला दिसत नाही. प्रिया तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता सदा मैनाला म्हणू लागतात, अग मैने, अग एवढे पैसे मिळालेत, मग दरवाजा तरी बंद कर, कोणी शेजायाने बघितले तर मैना म्हणू लागते, अहो तुम्ही कराना बंद. आता सदाशिव ज्यावेळी दरवाजा बंद करायला जातात त्याचवेळी सायली त्या ठिकाणी आलेली असते आणि सायली दरवाजात बंद करताना त्यांना थांबवत त्यांच्याकडे पाहू लागते. आता मात्र सदा पूर्णपणे घाबरून गेलेले असतात, त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर मैनावती सदाशिव यांना म्हणू लागते, अहो काय करताय, कराना लवकर दरवाजा बंद, असं म्हणत त्या पैशाच्या नोटा मैनावती मोजत असतात आणि त्याच वेळी सायली रागाने त्यांच्याकडे पाहू लागते. आता मात्र सायली त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहते. त्यावेळी मात्र मैनावती सुद्धा चांगल्याच घाबरून गेलेल्या असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी विमलताईंना आवाज देत असतात, परंतु विमलताई तिथे कुठेच नसतात. परंतु इथे मात्र प्रिया खरी पोहोचलेली असते. आता प्रिया पूर्णाजींना म्हणते, पूर्णा काय झालंय?
तू विमल ताईला आवाज देतेस ना, विमल ताई कुठे, तेच नाहीयस. पण तुला काही हव्य का? तर पूर्णाजी म्हणतात, मला कॉफी प्यावीशी वाटली होती. मला कॉफी हवी आहे. आता तू आलीच आहेस ना, मग तुझ्याच साथची मला कॉफी बनवून दे. आता हे ऐकल्यानंतर प्रिया मनाशीच म्हणते, ही चक्क मला कॉफी बनवायला सांगते, म्हणजे आतापर्यंत माझा रागराग करणारी आणि मला शिक्षा म्हणूनच काम सांगणारी ही माणसं आता माझ्या बाजूने वळली आहेत. खरंच माझ्या वागण्याचा एवढा परिणाम झालाय की या सगळ्यांचाच माझ्यावर विश्वास बसलाय, असं म्हणत प्रिय नाटक करत पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, माझ्या हातची कॉफी तुम्हाला आवडेल ना? तर पूर्णाजी म्हणतात, अगं तू जर बदलण्याचा प्रयत्न करतेस मग आम्ही सुद्धा थोड बदलतो. आणि काय आहे ना तन्वी, आमच्या घरात आनंद आणि समाधान येईन यासाठी आम्ही वाटेल ते करू. प्रिया खुश होण्याच नाटक करते आणि म्हणू लागते, थक यू पूर्णाजी, मी आताच तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत ती पूर्णाजींना खुर्चीवर बसवते आणि त्यानंतर कॉफी बनवण्यासाठी जाते. आता प्रियाने कॉफी बनवायला घेतलेली असते तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात, अग तू इन्स्टंट कॉफी बनवतेस का? तर प्रिया म्हणते, हो. तर पूर्णाजी म्हणतात, अग मला इन्स्टंट कॉफी नाही आवडत, मला फिल्टर कॉफी आवडते. माहिती आहे ना कशी बनवायची ती, आणि ही कॉफी नाही चालत त्यासाठी. तर प्रिया म्हणते, हो का बनवते ना? तर आता प्रिया पूर्णाजींना विचारते, पण कुठे आहे कॉफी? तर आता पूर्णाजी प्रियाला कॉफीची जागा सांगता सांगता एवढं दमतात, परंतु कॉफी काही कुठे सापडत नसते. प्रत्येक कपाटात प्रिया शोधत असते, परंतु कॉफीचा डबा काही सापडत नसतो. तर पूर्णाजी म्हणतात, अरे बापरे, आता मला आठवलं, अगं तुझ्या डावीकडच्या रखाण्यात त्या कपाटात तिथे असेल बघ बरं डाव्या हाताला. तर आता प्रिया एक काचेचा डबा काढते आणि पूर्णाजींना विचारते. ही तर पूर्णाजी म्हणतात, हो कल्पना मला म्हणाली की संपत आली आहे, पण तीच आता घे. आणि हो कशी बनवायची माहीत आहे ना? असं डायरेक्ट तू कपामध्ये कॉफी टाकायची नाहीये, पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी उकळायचे आणि त्यामध्ये कॉफी टाकून कॉफी बनवायची आहे. आणि तशी कॉफी मला आवडते. आता पूर्णाजीने प्रियाची पळती भुई थोडी केलेली असते. प्रियाला काय करावं, ती कॉफी कशी बनवावी काहीच कळत नसतं, परंतु पूर्णा आजीने प्रियाला चांगलंच कामाला जुंपलेलं असतं आणि हे सगळं काही पूर्णाजी पाहत असतात. आणि प्रियाची झालेली अवस्था पाहून पूर्णाजींना मात्र हसायला येत असतं. आता पूर्णाजी प्रियाला कॉफी बनवायला शिकवत असतात आणि म्हणतात, कॉफीमध्ये जरा साखरही टाक आणि अंदाजेत टाक, जास्त टाकू नकोस. बघू तुझा अंदाज अगदी बरोबर येतो का? आणि हो त्यामध्ये जायफळ पण टाक. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, आता जायफळ कुठे शोधू? तर पूर्णाजी म्हणतात, असेल ना इथेच कुठेतरी असेल बघ बरं. तर प्रिया म्हणते, हो हो शोधते. पूर्णाजी म्हणतात, पण जायफळ मात्र नक्की घाल. आता सायलीला पाहताच मैनावती पदरा आड पैसे लपवतात. तर सदाशिव म्हणू लागतात, काय आहे आता इथे, काय आहे? आम्हाला घराबाहेर काढून तुम्हा सुभेदारांचं समाधान नाही का झालं? आता सायली रागानेच सदाशिव यांच्याकडे पाहत असते. तर मैनावती म्हणू लागते, पोरी उगाच आमच्याकडे अशी बघू नकोस. आणि हो आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो नव्हतो, कारण आम्हाला माहीतही नव्हतं, पण तुझा नवरा इथपर्यंत आला होता आणि तो आम्हाला घेऊन गेला आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं आणि आम्ही गरिबासारखे काही न बोलता गप्पणे घराबाहेर पडलोही. आम्ही तिथे थांबलो का नाही ना? मग तू इथे का आलीयस? निघ आत्ताच्या आता इथून, निघून जा. आणि तसाही तुझा आणि आमचा काही संबंध नाही, जा इथून, निघून जा. तर आता सदाशिवही म्हणू लागतात, हो ना जा बाई, इथून निघून जा. तर सायली म्हणते, हो जाणारच आहे मी, आणि आता तुम्हीच म्हणालात ना की तुमच्या आणि आमच्या काहीही संबंध नाही, मग तरीही माझी जाऊ प्रिया सुभेदार इथे का आली होती? आता सायलीचा हा प्रश्न ऐकल्यानंतर मैनावती घाबरून जाते. तिला आता चांगलाच खांब फुटलेला असतो. सायलीचा हा प्रश्न ऐकून मैनावतीची बोलतीच बंद झालेली असते. आता सायली त्यांच्याकडे पाहते आणि प्रश्नाचे उत्तर मागत असते.
परंतु दोघेही काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, आपल्याला एक क्लायंट भेटायला येणार आहेत. मी आत्ताच त्यांच्याशी बोललो आहे आणि ते येतच असतील. आणि त्याचवेळी अर्जुनचे क्लायंट अर्जुनला भेटण्यासाठी तिथे आलेले असतात. आता चैतन्य त्यांची फाईल चेक करतो आणि म्हणू लागतो, तुमच्या मते 3.5 कोटीचा फ्रॉड आहे. आता तुम्हाला काय केस करायचे आहे? तर ते क्लायंट म्हणू लागतात, माझ्या पार्टनरवर अशी केस करा की तो आयुष्यात कधीही जेलमधून सुटला नाही पाहिजे. आता चैतन्य त्यांच्यासोबत डिस्कस करत असतो. तर इकडे अर्जुन मात्र सायलीच्या फोनची वाट पाहत असतो. अर्जुन मात्र त्याच विचारामध्ये हरवून गेलेला असतो. आता क्लायंट आपल्याशी बोलत आहेत. त्यांना आपली मदत हवी आहे. त्यांना केस फाईल करायची आहे. परंतु या सगळ्या गोष्टींकडे अर्जुनच अजिबातच लक्ष नसतो. अर्जुन सतत मोबाईल पाहत असतो. तो सायलीच्या फोनची वाट पाहत असतो. आता हे सगळं काही चैतन्याच्या लक्षात येतं आणि म्हणूनच चैतन्य क्लायंट्सला म्हणतो की तुम्ही बाकीचे डिटेल्स मला मेल कराल का? आम्ही तुमच्याशी नंतर बोलतो. तर आता ते म्हणतात की हो चालेल ना. तर त्यानंतर ते क्लायंट अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही सुद्धा ते एकदा पेपर बघून घ्याल का? तर अर्जुन म्हणतो, हो मी बघीनच. आता ते क्लायंट तिथून निघून जातात. अर्जुन मात्र सतत मोबाईल पाहत असतो. सतत सायलीच्या फोनची वाट पाहत असतो. आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, अरे काय चाललंय? तुझं आपले क्लायंट आपल्याशी बोलतायत आणि तुझं मात्र लक्षच नाहीये. अरे कळतं का तुला? तर अर्जुन म्हणतो, कळतंय, परंतु आता तुला एक गोष्ट माहीत आहे का? सायली त्या प्रियाच्या पाठोपाठ लोखंडेंच्या घरी जाऊन पोहोचली आहे. तर आता हे ऐकता चैतन्य म्हणतो, काय लोखंडेच्या घरी? तर अर्जुन म्हणतो की हो. चैतन्य धक्क्यानेच अर्जुनला म्हणतो, अरे ते लोखंडे जे सायली वहिनीचे खोटे आई बाबा म्हणून आले होते ते. तर अर्जुन म्हणतो की हो तेच लोखंडे. आणि त्याच लोखंडेना प्रियाने भरपूर असे पैसे देताना सायलीने बघितलं आहे. आणि एवढीच गोष्ट सांगून माझ्या बायकोने फोन कट केला. मग मला सांग चैतन्य, माझ्या कामात लक्ष लागेल का? तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, एक मिनिट, मला एक सांग, सायली वहिनी आता कुठे आहे? त्या लोखंड्यांच्या घरी. तर अर्जुन म्हणतो, मला काहीही माहीत नाही. तिने फक्त एवढंच मला सांगितलं आणि फोन कट केला. आणि आता मी फोन करतोय तर उचलतही नाहीये. म्हणजे तिला मला काही सांगायचं नाहीये आणि मी मात्र इथे तिची काळजी करत बसायचं. आता मला सांग, त्या प्रिया किंवा सदा मैनाने हिला जर काही केलं तर ते किती महागात पडेल? तर चैतन्य म्हणतो, एक मिनिट, सायली वहिनीने अनेकदा प्रूफ केला आहे की ती अशी परिस्थिती अगदी व्यवस्थित हँडल करू शकते. अर्जुन म्हणतो, हो का? पण आता ती माझा खूनच घेत नाहीये. हेरवी मला 100 फोन करेल, परंतु आता मी फोन करतोय तर ती माझा फोनही घेत नाहीये. मग मी काय समजायचं सांग ना? आणि तिला कळत नसेल का मला किती टेन्शन आलं असेल हे? आता अर्जुनला सायलीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सायली लोखंडेंच्या घरी असते आणि सदा आणि मैनाना दोघांनाही म्हणू लागते, मी तुम्हाला काहीतरी विचारलंय आणि मला त्या प्रश्नाचे उत्तर हवं आहे. आता सदा मैन्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तर सायली म्हणते, आणि हो खरंच उत्तर द्या, कारण तुम्ही किती खोट बोलता हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु आता तुम्हाला सांगावंच लागेल की प्रिया इथे का आली होती. तर सदा म्हणू लागतात, ते आम्ही असं म्हणत त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. तर त्याचवेळी अर्जुन इकडे म्हणू लागतो की पुन्हा एकदा फोन करून बघतो. असं म्हणत अर्जुन सायलीला फोन करतो. सायली पाहते तर अर्जुनचा फोन असतो. सायली फोन कट करते. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, बघितलंस ना, परत फोन कट केलाच. तर दुसरीकडे सायली सदा महिनाला म्हणू लागते, यांचा फोन येतोय मला आणि आता जर मी फोन उचलला आणि यांना मी सांगितलं की मी इथे आहे तर ते स्वतः इथे येतील. आणि हो, तुम्हाला तर माहीतच आहेत ते येताना एकटे येणार नाही, येताना पोलिसांनाही घेऊन येतील. मग काय करताय बोला? तुम्ही देताय उत्तर की पोलिसांनाच येऊ दे,
त्यांच्या समोरच बोलाल. आता मात्र सदा मैना यांना काय करावं काहीच कळत नाही. ते दोघेही घाबरून गेलेले असतात. आता ते दोघेही काहीच बोलायला तयार नसतात. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर मलाला सांगायचं नसेल तर काहीच हरकत नाही, परंतु पोलिसांना मात्र उत्तर द्यावंच लागेल. 1 मिनिट मी फोन करतेच, असं म्हणत सायली फोन करायला घेणार तर त्यावेळी मैनावती म्हणू लागते, नको नको सायली, तू असं काहीही करणार नाहीयस. अगं, तुला तर माहीतच आहे ना आम्हाला पैशाची किती गरज आहे, आणि जो बाहेर धंदा आहे ना ते दुकान, ते तर काहीच उपयोगाचं नाही, आणि त्यात आम्ही तुमच्या घरी जाऊन आलो तेव्हापासून तर काही चालतच नाहीये. मग आम्ही काय करणार? अगं, आम्हाला जर पैशाची गरज असेल तर आम्हाला काहीतरी करावं लागेलच ना, आणि म्हणूनच आम्ही त्या तन्वीला फोन केला आणि तिच्याकडून आम्ही पैसे घेतले. तर आता सायली म्हणते, हो का, पण तिच्याकडून पैसे घ्यायची काय गरज? तिचा आणि तुमचा काय संबंध? कारण ज्यावेळी तुम्ही आमच्या घरी राहायला होता त्यावेळी तर तिच्याशी तुम्ही नीटही बोलत नव्हता. मग आता तुम्ही तिच्याकडून पैसे का उकळताय? तर सदा म्हणू लागतात, काही नाही, आम्ही येत होतो रस्त्यातून, त्यावेळी ती आम्हाला रस्त्यात भेटली होती आणि मग आम्ही तिच्याशी बोललो. आमचं आणि तिचं बोलणं झालं आणि त्याच वेळी आम्ही तिच्याकडे पैसे मागितले. तर मैना म्हणू लागते, हो, आम्ही तिच्याकडून कर्ज घेतलं आहे आणि आम्ही ना हे घेतलेले सगळे पैसे फेडणार आहोत, तिचे पैसे तिला देणार आहोत. तर सायली मैनावतीला प्रश्न करत म्हणते, तुम्ही प्रियाकडून कर्ज घेतलं आहे? तर मैनावती सायलीला म्हणते की हो, तीच आम्हाला म्हणाली की तुम्हाला जर पैशांची गरज आहे तर मी तुम्हाला कर्ज देते, आणि तिने आम्हाला कर्ज दिलं नाही तर तुम्ही कोणी आम्हाला पैसे दिले असती का तुमच्या? तर आमच्यावर विश्वासच नाही, मग तुम्ही लोक आम्हाला पैसे देणार नाही. मग त्या बिचाया तन्वीने आम्हाला कर्ज दिलं. आता सायली त्या दोघांना कडे रागाने पाहत असते. तर सदाशिव म्हणू लागतात, आम्ही खोट बोलत नाही आहोत, हे खरंच बोलतोय. आम्हाला खरंच पैशांची गरज होती आणि म्हणूनच आम्ही तिच्याकडून कर्ज घेतलं आहे, पण आम्ही तिचं कर्ज लवकरच फेडणार आहोत. तर सायली म्हणते, हो का, पण तुम्हाला हे कर्ज कुठूनही मिळू शकलं असतं, मग प्रियाच का तिच्याकडूनच तुम्ही कर्ज का घेतलंत? काय संबंध आहे तिचा आणि तुमचा? असं म्हणत सायली त्या दोघांनाही प्रश्न करते. आता त्यांना या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं काहीच कळत नसतं. सायली म्हणते, बोला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता महिना रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, अगं पोरी, आम्ही इथे आजूबाजूला इतक्या लोकांकडून पैसे घेतलेत की आता आम्हाला कोणीच उभं करणार नाही, आणि तुम्ही सुद्धा आम्हाला उभं करणार नाही. मग आम्ही काय करणार? अशावेळी आम्ही तन्वीशी बोललो आणि त्या पोरीने आम्हाला कर्ज दिलं. आणि तुला सांगू का सायली, ती पोरगी खरंच खूप बरी आहे, तिच्याशी वाईट वागू नकोस, खरंच ती मनाने चांगली आहे. आता सायली सदा महिनाच्या बोलण्याचा विचार करू लागते. आता अर्जुन सतत सायलीला फोन करत असतो. आता सायली पाहते तर अर्जुनचा फोन असतो. सायली बाहेर येते आणि अर्जुनशी बोलत म्हणते, हॅलो, बोला. तर अर्जुन म्हणतो, काय चाललंय? तुझं फोन उचलायचाच नाही असं तू ठरवून ठेवलंस का? तिथे नक्की काय घडतंय हे मला कसं कळणार? सायली म्हणते, अहो, पण तुम्ही किती फोन करताय? मी तुम्हाला म्हणालेत ना की माझं काम झाल्यानंतर मी तुम्हाला फोन करेल. तर अर्जुन म्हणतो, पण मला काळजी नाहीये का? आणि नक्की तिथे काय घडलंय सांग बरं. सायली म्हणते, बरंच काही घडलं आहे, पण इथे बोलण्यात काहीच अर्थ नाही, मी लगेच तुमच्या ऑफिसला येते. अर्जुन म्हणतो, बरं, तू ऑफिसला लाय, आम्ही वाट बघतोय. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रिया कॉफी बनवत असते, तर इकडे मात्र डायनिंग टेबलवर मोबाईल असतो आणि त्याचवेळी मैनावतीचा फोन आलेला असतो. आता प्रिया आपला मोबाईल घेऊन किचनमध्ये जाते. फोन ती कट करते आणि पुन्हा कॉफी बनवायला घेते. आता कॉफीमध्ये दूध टाकत असते. तर पुन्हा मैनावती फोन करत असतात. आता प्रिया ज्यावेळी कॉफी ओतायला घेते त्यावेळी पूर्णाची प्रियाला म्हणतात, तन्वी, अगोदर ती कॉफी ओत किंवा अगोदर तू फोन घे, नाहीतर तर तू एक काम कर, तू अगोदर फोन घे बरं, कारण
तू जोपर्यंत फोन घेत नाही तोपर्यंत तुझा काही कॉपी बनवण्यात लक्ष लागणार नाही. तर प्रिया म्हणते करते घेते. मी फोन असं म्हणत प्रिया फोन कानाला लावते आणि बोलतच म्हणते हॅलो, तुमचं काही महत्वाचं काम असेल ना तर बोला. आता मैनावती प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात, तू बघावं ना, त्यावेळी बिझीच असतेस, परंतु आमचं सुद्धा काहीतरी काम आहे आणि म्हणूनच मी फोन केला आहे. तरी प्रिया म्हणते हो का, तुमचं काही महत्वाचं काम असेल तर बोला ना. असं म्हणत प्रिया आता कॉफी गाळत असते. तर पूर्णाजी म्हणतात, तन्वी अगं एकतर एकच काम कर ना, तू जर फोनवर बोलत अशी कॉफी गाळत असशील तर ती कॉफी कपकपच्या बाहेर सांडेल. तर प्रिया म्हणते नाही नाही होईल नीट. असं म्हणत प्रिया फोन कानाला लावत मान वाकडी करतच आता कॉफी ओतत असते. तर मैनावती प्रियाला म्हणतात, अगं तुमची ती सायली आता आमच्या घरी आली होती. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो आणि शेवटी पूर्णाजीने सांगितलेलंच खरं झालेलं असतं. प्रियाच्या हातातील सगळी कॉफी खाली सांडलेली असते आणि कपमध्ये ओतलेली सुद्धा खाली सांडते. तर पूर्णाजी म्हणतात, झालं, मी म्हणालेच होते की एका वेळी एकच काम कर आणि शेवटी झालंच ना, कॉफी तर खाली सांड आणलीस. पूर्णाजी प्रियावर चिडलेले असतात. तर प्रिया मैनावतींना म्हणू लागते, मी तुमच्याशी नंतर बोलते. असं वरत प्रिया फोन ठेवते. मैनावती म्हणतात, झालं, ही बघाव त्यावेळी बिझीच असते आणि आता सुद्धा या पोरीने फोन ठेवला म्हणजे आता ही सुद्धा आपल्याला काही भेटणार नाही. म्हणजे ही जर आपल्याला भेटणार नाही तर पैसेही भेटणार नाहीत. असं म्हणत मैनावती घाबरतच म्हणतात, आई लक्ष्मी माते, आता मैनावतींचा खोटेपणा काही संपत नसतो. परंतु सायली मैनावतींच्या घरी गेली हे ऐकल्यानंतर प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता साक्षी वेश बदलत मास्क लावत बंगल्यात आलेली असते. आता साक्षी मनाशीच म्हणते, कॅश तर घेऊन झाली आहे, आता कोणी बघण्याच्या अगोदर इथून बाहेर पडायला व साक्षी इकडे तिकडे पाहते आणि तिथून बाहेर पडत असते. साक्षी खिडकीच्या बाहेर येते आणि म्हणू लागते, काय वेळ आली आहे, स्वतःच्याच घरी असं लपून छपून यावं लागतं. असं म्हणत आता साक्षी तिथून निघत असते. परंतु त्याचवेळी एक गृहस्थ साक्षीला पाहतात आणि ते तिथूनच लपून हे सगळं काही पाहत असतात. साक्षी मनाशीच म्हणते, आता इथून लवकरात लवकर निघावं लागेल, कारण अण्णांना जेल झाल्यापासून पोलिसांचा इथे बंदोबस्त आहे. त्यांनी कोणी मला इथे पाहण्या अगोदरच मला इथून निघून जावं लागेल. परंतु त्या दादांनी साक्षीला पाहिलेलं असतं आणि त्यावेळी त्यांना अर्जुन आणि चैतन्यच बोलणं आठवतं. अर्जुन आणि चैतन्य साक्षीचा फोटो दाखवत त्या दादांना विचारलेलं असतं की तुम्ही या मुलीला इथे कुठे पाहिलंय का. त्यावेळी ते दादा म्हणालेले असतात की नाही, मी या मुलीला इथे कुठेच पाहिलं नाही. तर अर्जुन त्यांना म्हणतो, तुम्ही इथेच बाजूच्या बंगल्यात राहता ना. तर ते दादा म्हणतात, नाही, मी इथे फक्त कामासाठी येतो. तर अर्जुन म्हणतो, बरं पण तुम्ही इथे आल्यानंतर समजा या मुलीला पाहिलं तर आम्हाला नक्कीच सांगा, कारण खूप महत्वाचंच काम आहे. तर त्या दादांना आता चैतन्याने आपला नंबर दिलेला असतो आणि साक्षी किंवा या बंगल्यात काही संशयास्पद दिसलं तर आम्हाला लगेच फोन करा असं सांगितलेलं असतं. आता हे सगळं काही त्या दादांच्या लक्षात येताच ते विचार करू लागतात. तर दुसरीकडे पूर्णाजी प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात, शेवटी कॉफी सांडलीसच ना, म्हणजे एवढी तू कॉफी बनवलीस आणि शेवटी ती कॉफी वाया घालवलीसच. आता पूर्णाजी प्रियाला म्हणतात, परत बनवती कॉफी. तर प्रिया म्हणू लागते, बोलता बोलता कधी सांडली कळालेच नाही. तर पूर्णाजी म्हणतात, आधीच काही बनवता येत नाही आणि त्यात वेंद्रेपणा, आणि असा हा वेंद्रेपणा असेल तर मग झालं सगळं जेवण पूर्ण होईलच ना. असं म्हणत पूर्णाजी जरा प्रियाला चांगलाच टोमणा मारतात. तिच्यावर खूप चिडलेले असतात. आता प्रिया चांगुलपणाच्या आव्हानात म्हणते, नाही काळजी करू नकोस पूर्णा, मी अगोदर हे सगळं काही साफ करून घेते आणि हे सगळं साफ करून झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉफी बनवायला घेते. तर पूर्णाजी म्हणतात, इकडे पण सांडल आहे. असं म्हणत
पूर्णाजी आता प्रियाला चांगलंच दमवतात. प्रिया आता सांडलेली कॉफी पुसून घेत असते. आता प्रिया लादीवर सांडलेली कॉफी तर पुसत असते आणि प्रियाची झालेली ती अवस्था पाहून पूर्णा आजींना हसायला येत असतं. पूर्णाजी आवाज देत म्हणतात, झालं काय, कॉपी बनणार आहे की नाही? आता प्रिया उठून उभी राहते. प्रियाची चांगलीच कंबर धरलेली असते. असं पूर्णा आजी हसतात. तर त्यानंतर आता लादी वगैरे पुसून झाल्यानंतर, किचन कट्टा साफ करून झाल्यानंतर प्रिया पुन्हा एकदा कॉफी बनवायला घेते आणि त्याच भांड्यात ती पुन्हा पाणी ओतत असते. तर पूर्णाजी म्हणतात, शी तू त्याच्यातच कॉफी बनवणार आहेस का? नाही नाही, मला ते चालणार नाही. तू अगोदर तर ते भांड धुवून घे बरं. तर प्रिया नाटक करत म्हणते, धुतच होते. असं म्हणत प्रिया त्याच्यात पाणी ओतते आणि ते भांड धुवून घेते आणि पुन्हा एकदा कॉफी बनवायला घेते. आता मैनावतीशी बोलायला मिळावं यासाठी प्रिया पटापट कॉफी बनवत असते. पटापट जायफळ वगैरे किसून टाकते आणि त्यानंतर कॉफी गाळायला घेणार. तर पूर्णाजी म्हणतात, शी तू तशीच गाळणी वापरणार आहेस का? अगोदर ती धुवून घे आणि हो कप सुद्धा धुवून घे. आता प्रिया कप गाळणी पटापट धुवून घेते आणि त्यानंतर कॉफी गाळून घेते आणि पूर्णाजींना आनंद देत म्हणते, पूर्णाजी, मी तुझ्यासाठी कॉफी बनवली आहे. बघ कशी झाली आहे आणि आवडली असेल तर मला सांग, दररोज तुझ्यासाठी कॉफी मीच बनवेन. बरं येते. हा मी. तर पूर्णाजी म्हणतात, तू कुठे निघालीस? तर प्रिया म्हणते, नाही, तो फोन आला होता ना, तो बघते ना, काही कामाचा होता का? तर पूर्णाजी म्हणतात, अगं माझी कॉफी पिऊन झाल्यानंतर मग धुवून ठेव आणि मग जा ना, कारण कसं आहे ना, मग तो मग तसाच राहतो. तर प्रिया म्हणते, हो तू ते ना आलेच. मी. पूर्णाजी म्हणतात, नाही, तू इथेच बस बरं अगोदर, मग वगैरे तू आणि मगच कुठे जायचंय तिथे जा. आणि हो तन्वी, कॉफी तर छान झाली आहे, म्हणजे घोळ तर घातलायस तू, पण पहिल्या प्रयत्नात छान आहे. हळूहळू शिकशील्स. आणि हो एक गोष्ट महत्वाची, आता कॉफीचं भांड आहे ना, ते सुद्धा धुवून ठेव, म्हणजे अगोदर त्यात पाणी घाल आणि त्यानंतर त्याला छान साबण लावून घासून ठेव, म्हणजे वास नाही येणार. प्रिया म्हणते, हो करते ना. असं म्हणत प्रिया आता मनाशीच म्हणते, हो सगळं काही करते. पाणी टाकते, मग त्याला साबण लावते, राखेने धुते, चमकवते. हो तर त्याला थोडा मेकअपही करते. अग म्हातारे, दिवसभर मी का हेच करत बसू का? एकतर ती सायली महिन्याला भेटायला का गेली होती ते मला कळत नाहीये आणि तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे. असं म्हणत प्रिया रागानेच पूर्णाजींकडे पाहत असते. तर पूर्णाजी म्हणू लागतात, हे घे, मग सुद्धा धुवून ठेव. तर प्रिया म्हणते, झालं. पूर्णाजी म्हणतात, हो झालं. असं म्हणत आता ते एक मग प्रियाकडे देतात आणि आता प्रियाला पुन्हा एकदा कामाला लावतात. तर दुसरीकडे सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. आता अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये डिस्कशन होणार यासाठी अर्जुन अगोदर बाहेर फोन करतो आणि कोणालाही आत पाठवायचं नाही असं सांगत त्यानंतर तो सायलीशी बोलायला सुरुवात करतो. अर्जुन सायलीला म्हणतो, ब्र, तू प्रियाच्या मागावर गेली होतीस, तिच्या पाठला करत होतीस. प्रिया सदामहेनांच्या घरी पोहोचली, ती त्यांना पैसे देत होती. इथपर्यंत तर आपलं आलं आहे, पण पुढे नक्की काय घडलं? आता सायली घडलेला प्रकार सांगत अर्जुनला म्हणते, तिने ते पैशाच बंडल सदामहेनाला दिलं आणि मी तुमच्याशी फोनवर बोलत असताना ती तिथून निघून गेले. असं म्हणत आता सायली सगळी गोष्ट अगदी डिटेलमध्ये अर्जुन आणि चैतन्याला सांगत असते. तर त्यानंतर सायली अर्जुनला हेही सांगते की प्रिया तिथून गेल्यानंतर सायली सदा आणि मैनाला भेटली आणि त्यावेळी तिने त्यांना प्रश्न केला की प्रियाने तुम्हाला पैसे का दिले? त्यावेळी मैनावती सायलीला म्हणते की तुला तर माहीत आहे ना सायली की हाला पैशाची किती गरज आहे आणि म्हणूनच मग आम्ही त्यात नवीकडून पैसे घेतलेत. तर सायलीने त्यांना उलट प्रश्न केलेला असतो की तुमचा आणि तिचा काय संबंध? आता हे ज्यावेळी सगळं काही अर्जुनला कळतं त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो. आता अर्जुनला सायली पुढे घडलेलाही प्रसंग सांगते, कारण ज्यावेळी सायलीने हा प्रश्न केलेला असतो त्यावेळी सदाशिव सायलीला म्हणालेले असतात, काही नाही,
आम्ही रस्त्याने येत होतो. त्याच वेळी तन्वी आम्हाला रस्त्यात भेटली होती आणि त्याच वेळी आमचं तिच्याशी बोलणं झालं हो की नाही ग. तर असं म्हणताच आता मैनावती सुद्धा सदाशिव यांच्या बोलण्याला होला होकार देते आणि म्हणू लागते हो ना. आमच्याने तिचं बोलणं झालं आणि मग आम्ही तिच्याकडून कर्ज घेतलं, पण आम्ही तिची फसवणूक करणार नाही, आम्ही तिचे सगळे पैसे फेडणार. आता सायलीच हे बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य सायलीला प्रश्न करत म्हणतो, प्रियाने कोणाला तरी मदत केली यावर तर माझा विश्वासच बसत नाही. तर सायली म्हणते, मलाही तेच कळत नाहीये. मुळात प्रिया दुसऱ्या कोणाला पैसे का देईल, आणि तसंही ती असेच पैसे कोणाला देणार नाही, कारण ज्या ठिकाणी तिचा स्वार्थ असेल तर त्याच ठिकाणी ती समोरच्याला पैसे वगैरे देऊ शकते. म्हणजे या सगळ्यामध्ये तिचा काहीतरी स्वार्थ असेल आणि म्हणूनच तिने ते पैसे सदा मैनाला दिले असावेत. तर अर्जुन सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि सायलीला म्हणतो, प्रियाच्या हातून पैसे कधीच सुटणार नाही, आणि तसंही ते सदा आणि मैना आपल्या घरी आलेत. त्यावेळी प्रिया त्यांच्याशी कसं वागत होती हे तर आपण स्वतःहून पाहिलं आहे, आणि तरीही ती त्यांना मदत करते. तर सायली अर्चना म्हणते, मला तर तेच कळत नाहीये, ती या सगळ्यामध्ये अडकली असेल का? कदाचित तिला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल आणि म्हणूनच तिने त्यांना पैसे दिले असावेत का? कारण प्रिया कशी आहे हे मी तिला लहानपणापासून ओळखते. तिचा स्वार्थ असल्याशिवाय ती कधीच कोणाला मदत करणार नाही, असं सायली म्हणताच अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. सायली अर्जुनला पुढे म्हणते, नक्कीच कुठेतरी पाणी मोडतंय. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ, मी पुन्हा एकदा तुला सांगतोय की प्रिया खोटी आहे. हे आपल्याला सगळ्यांसमोर सिद्ध करण्यासाठी ते ब्लड रिपोर्ट पुरेसे आहेत. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला धीर धरवतच नाही ना. मी तुम्हाला काय म्हणाले, आपल्या हातात जोपर्यंत ठोस पुरावे येत नाही तोपर्यंत आपण थांबायचे आहे. पण तुम्हाला धीर धरवतच नाहीये. मलाही कळत नाहीये की तुम्ही का शांत होत नाहीयेत. तुम्ही एवढा रागराग का करताय? आणि हो, हे सगळं काही मी तुम्हाला सांगायला हवं. ही वकील आहात की मी वकील आहे? आता चैतन्य हसू लागतो. तर आता चैतन्याला हसताना पाहून अर्जुन त्याला विचारतो, तुला काय झालं दात काढायला? तर चैतन्य म्हणतो, काय गंमत आहे ना, एक वकील पुरावे नसताना सुद्धा केस उभी करायचं म्हणतोय आणि त्याचीच बायको पुरावे शोधून मगच आपण या सगळ्यावर विचार करायचा, मगच आपण सत्य सगळ्यांसमोर आणायचं असा विचार करते. काय गंमत आहे ना. असं म्हणत चैतन्य पुढे अर्जुनला म्हणतो, अर्जुन, तू आता फक्त पूर्णा आजी आणि रविराज सर यांच्या भावनांचा विचार करतोयस म्हणून तू असं बोलतोयस. त्याच वेळी चैतन्याला फोन येतो. चैतन्य म्हणतो, हॅलो, कोण बोलते? तर ते समोरचे दादा म्हणू लागतात, वकील साहेब, आपण एका बंगल्याबाहेर भेटलो होतो. त्यावेळी तुम्ही मला म्हणाला होता की ही मुलगी जर इथे दिसली किंवा या बंगल्याबाहेर काही संशयास्पद दिसलं तर आम्हाला फोन करा. तर आता चैतन्य म्हणतो, मग तुम्हाला काही कळालं आहे का? तर ते दादा म्हणू लागतात की हो, आत्ताच मी बंगल्याच्या बाहेर होतो. त्यावेळी एक व्यक्ती त्या बंगल्याच्या बाहेर पडली. त्या व्यक्तीने हुडी घातली होती आणि मास्कही लाव होता. त्यामुळे ती व्यक्ती नक्की पुरुष आहे की स्त्री आहे काहीच कळालं नाही, पण त्या व्यक्तीची हालचाल मात्र अगदी संशयास्पद होती. म्हणून म्हटलं की तुम्हाला कळवावं. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, आम्ही बघतो. थँक यू सो मच. असं म्हणत चैतन्य फोन ठेवतो. अर्जुन चैतन्याला विचारतो, चैतन्य, अरे काय झालं? चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे त्या दिवशी आपण महिपच्या बंगल्याबाहेर एका माणसाला भेटलो होतो, त्यानेच मला फोन केला. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. अर्जुन चैतन्याला शांत राहायला सांगतो. तर त्यावेळी सायली अर्जुनला विचारते, तुम्ही महिपच्या बंगल्याबाहेर काय करत होता? का गेला होता तुम्ही तिथे? तर अर्जुन म्हणतो, महिप तर जेलमध्ये आहे ना. मग तो जर बाहेरून काही हालचाल करत असेल, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपल्याला कळायला हवं ना, म्हणून आम्ही त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. सायली म्हणते, हो, हे सगळं काही खरं आहे, परंतु महिपचा बंगला तर बंद आहे.
मग बंद बंगल्यातून नक्की कशा हालचाली सुरू असतील आणि कोण तिथे येणार आहे. अर्जुन म्हणतो, त्यास तर सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, ते सगळं बाजूला राहू दे, पण मला सांग, तू प्रियाचा पाठलाग केला होतास, मग त्यानंतर तू सदा महिनाच्या घरी गेलीस, परंतु बाहेर पडताना तू घरी काय सांगितलं होतं. तर सायली अर्जुनला म्हणते, तू मला खीर द्यायची राहून गेली. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.